नमस्कार, पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण उन्हाळा विशेष दहीवडा कसा करायचा ते बघणार आहोत। अतिशय सुंदर होतो। भरपूर साऱ्या टिप्स सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका। तर सुरुवात करूयात। तर इथे साधारण 5 ते 6 तास 1 कप उडदाची डाळ भिजत घातलेली होती। बोटानी मोडली तर इझिली मोडल्या जाते, म्हणजे डाळ छान भिजली। त्यानंतर यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचे आणि ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची। यामध्ये 3 ते 4 बर्फाचे तुकडे घालायचे, झाकण लावायचं आणि एकदम फाईन अशी ही मिक्सरला वाटून घ्यायची। अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही, यामध्ये बर्फच घालायचा, जेणेकरून डाळ छान स्मूथ अशा पद्धतीने वाटल्या जाते। ठीक आहे, डाळ वाटून झाली की ही डाळ आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे। बघू शकाल एकदम घट्ट आहे आणि एकदम स्मूथ डाळ इथे वाटून तयार केली। परातीमध्ये काढून झाली की यामध्ये 2 ते 3 बर्फाचे तुकडे टाकायचे आणि हे बर्फाचे तुकडे यामध्ये मिक्स करून ही डाळ आपल्याला 7 ते 8 मिनिटं अशा पद्धतीने एकाच डिरेक्शनमध्ये फेटून घ्यायची। 7 ते 8 मिनिटं ही डाळ फेटून घेणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून ही डाळ व्यवस्थित हलकी होते। तर हे बघा, 7 ते 8 मिनिटं छान फेटून घेतली, एकदम हलकी झाली। पाण्यामध्ये जर घालून बघितली तर इझिली फ्लोट होतीये, तरंगतीये, म्हणजेच आपली डाळ व्यवस्थित इथे फेटून तयार झाली आणि एकदम हलकी झाली। ठीक आहे, आता डाळ फेटून झाली की अर्धा चमचा जिरे घालायचे, चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं, अर्धा इंच आलं बारीक बारीक चिरून घेतलं ते घातलं। आता हे संपूर्ण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात मस्त। तर इथे हे मिश्रण बनवून तयार झालं। गॅसवरती कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवलं। यामध्ये अशा पद्धतीने आता एक एक गोळे घालून आपल्याला हे वडे मीडियम आचेवरती, स्लो टू मीडियम आचेवरती तळून घ्यायचे। खूप जास्ती हाय हीटवर तळायचे नाहीत, नाहीतर बाहेरून पटकन रंग बदलला जातो आणि आतून कच्चे राहतात। त्याच्यामुळे स्लो टू मीडियम आचेवरच आपल्याला हे वडे छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचेत, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचेत। ठीक आहे, तर बघू शकाल छान असा गोल्डन ब्राऊन कलर ह्याला आलेला आहे। आता हे वडे तळून झाले की एका अशा पद्धतीच्या जाळीमध्ये हे वडे काढून घ्यायचे। मस्त, काय सुंदर रंग आलाय बघू शकाल इथे तुम्ही। अशाच पद्धतीने सर्व वडे इथे तळून मी तयार करून घेते। आता इथे थंडगार पाणी घेतलं, यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे जे वडे आपण तळून घेतले एक एक करून हे वडे आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचेत। मस्त, तर बघू शकाल सर्व वडे तळून यामध्ये मी या पाण्यामध्ये घालून घेते। हे वडे साधारण या थंडगार पाण्यामध्ये आपल्याला हिंगाच्या पाण्यामध्ये बेसिकली साधारण 15 ते 20 मिनिटं छान मुरवून घ्यायचे आहेत। वडे मुरतायत तोपर्यंत इथे 4 टेबलस्पून दही घेतलं, यामध्ये चवीनुसार साखर घालायची, तुम्हाला कितपत गोड आवडतं त्या हिशोबाने, आणि छान असं हे दही आपल्याला फेटून घ्यायचे। आता दही फेटत असताना पाणी न घालता यामध्ये आपल्याला 3 ते 4 बर्फाचे तुकडे घालायचेत आणि हे पण आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचेत। तर बघू शकाल दही छान स्मूथ असं क्रीमी फेटून घेतलं। यामधला एक वडा तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते। वा, जबरदस्त, आतपर्यंत जाळी पडलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही। त्याच्यामुळे बर्फाचाच वापर करा, अजिबातही पाण्याचा वापर करू नका। आता वडे सुद्धा इकडे आपले छान भिजलेले आहेत। आता अशा पद्धतीने यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचे। हाताच्या 2 भागांमध्ये अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं। हे बघा मस्त। आता एका बोलमध्ये हा वडा घातला, त्यानंतर यावरती हे जे फेटून घेतलेलं दही आहे ते भरपूर दही यावरती घालायचं। दही बघू शकाल किती स्मूथ क्रीमी झालेलं आहे। त्यानंतर यावरती चिंचेची चटणी घालायची, त्यानंतर हिरवी चटणी यावरती घालून घेते मस्त। त्यानंतर चाट मसाला भुरभुरवून घ्यायचा, त्यानंतर यावरती लाल तिखट भुरभुरवून घेते। वा, जबरदस्त। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घातली, तयार झाला मस्त चटकदार आपला दहीवडा। यावरती तुम्ही डाळिंबाचे दाणे सुद्धा अगदीच घालू शकता, शेव घालू शकता, आवडीप्रमाणे व्हेरिएशन तुम्ही यामध्ये करू शकता। तर बघू शकाल रंग, टेक्स्चर दहीवड्याचं काय सुरेख आलेलं आहे। जरूर अशा पद्धतीने हा दहीवडा या उन्हाळ्यामध्ये तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल याची 100% खात्री आहे। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।